उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे मी सकाळपासून अनेक सभा करतोय, पण लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे, लाडक्या भावांची पण आहे. पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. लाडके भाऊ पण आहे, पण मी हे समीकरण विधानसभेत पाहिलं, नगर परिषदेत पाहिलं आणि महापालिकात देखील पाहिलं. आणि म्हणून ही जी काही जिल्हा परिषद निवडणूक होते आहे, आताच आपल्या खासदारांनी झालेल्या दुःखद घटनेसंदर्भात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. एकीकडे दुःखाचं सावट आहे, परंतु निवडणुका देखील तेव्हाच आहे. आणि म्हणून या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या, या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणलं. आणि म्हणून आता कार्यकर्त्यांचा देखील आग्रह असतो की बाबा आमच्या निवडणुका देखील नेत्यांनी, आपण निवडणुका लढवतो स्वतःची तशाच लढवल्या पाहिजे. आणि म्हणून मी देखील आमदार खासदारांना सांगत असतो, या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये देखील आपण जेवढं आपल्या निवडणुकीत लक्ष घालतो तेवढंच घातलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता आहे तर पक्ष आहे. आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून आपण या निवडणुका लढवतो. महायुतीचं कोल्हापूरमध्ये केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना केल्या. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, ज्येष्ठांच्या योजना असतील, युवकांच्या योजना असतील, रोजगार असेल, उद्योग असतील, या महाराष्ट्राला चालना देण्याचं काम केलं. या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम केलं. लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. देवेंद्रजी आता वर्षभर काम करताय. मला आनंद आणि समाधान आहे की आमची टीम काम करते आहे. या टीम मध्ये आम्ही आता दावोस मध्ये उद्योगाचे करार झाले. 30 लाख कोटीचे करार. या राज्यामध्ये उद्योगधंदे येतील, लोकांना रोजगार मिळेल, इथल्या युवकाला नोकरी धंद्यासाठी शहरात दुसऱ्या जावं लागू नये, ही आमची भूमिका आहे. आणि हाच आमचा संकल्प आहे. लाडकी बहीण योजना जेव्हा केली, मी आपल्याला सांगतो, माझी सगळ्यात आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, योजना होऊ नये, योजना बंद पडावी म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ तिथे बसला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना करणार म्हणजे करणार हे आम्ही निश्चय केला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगू इच्छितो, काही लोक, विरोधी पक्षाचे लोक वाटेल तसं बोलत होते, परंतु आम्ही त्यांच्याकडे पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आताही काही लोक म्हणतात लाडकी बहीण योजना अमक होणार तमक होणार, आपोआप पसरवत आहे. पण मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. उलट मी आपल्याला सांगतो, जे आम्ही बोललोय, पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सुरू केले, 2100 रुपये कधी देणार? मी सांगतो त्यांना, योग्य वेळी तेही आम्ही देणार. आम्ही बोललोय ते करणार. ज्या योजना आम्ही निर्णय घेतलाय त्या योजना आम्ही पूर्ण करणार. कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना नुसतं एवढी योजना देऊन आम्ही थांबणार नाही, तर त्यांना आत्मनिर्भर करणार, स्वतःच्या पायावर उभं करणार.
त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. लखपती झालेलं मी बोलत नाही, करून दाखवणारे आम्ही लोक आहे. आज देखील नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्राचं बजेट झालं, त्यामध्ये देखील उद्योग, कृषी, सहकार, महिला, आरोग्य सगळ्याला, मुंबई महाराष्ट्राला देखील त्यामध्ये न्याय मिळाला. महिला बचत गटाला देखील सक्षम करण्यासाठी योजना केलेल्या आहेत आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभी आहे. हे महिलांच्या बद्दल मी का बोलतोय? लाडक्या भावांनी देखील पाठिंबा आम्हाला दिला आहे. लाडके भाऊ जे आहेत त्यांचं देखील योगदान मोठं आहे, पण आपल्या घरामध्ये आपली जी बहीण आहे, माता आहे, भगिनी आहे, ती कुटुंबाचा सगळा भार उचलत असते आणि म्हणून माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित, ही भूमिका आपण घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना कधी स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार देण्याचं काम महायुती सरकारने केला. याचबरोबर आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. 7 बाऱ्यावर देखील आमच्या लाडक्या बहिणींचं नाव येणार. शेवटी आम्ही हे कशासाठी करतोय? आज या राज्यामध्ये जे आपण सरकार चालवतोय, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. कितीतरी अशा योजना आल्या की लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. काही लोकांनी आपल्या प्रपंचाला मदत केली आहे, काही लोक टिंगल करत होते, परंतु लाडकी बहीण योजना जी सुरू झाली, काही इतर कितीतरी लोकांना तो आधार झालेला आहे, एक वरदान झालेला आहे. आणि म्हणून काही निवडणुकीमध्ये काही लोक येतील आणि निवडणुकीमध्ये आश्वासन हे करू, अमक करू, तमक करू, परंतु महायुती सरकारने, तुमच्या भावांनी तुम्हाला हे दसरा दिवाळी नाही, कायम स्वरूपीची दर महिन्याची ओवाळणी न चुकता सुरू केलेली आहे. त्यामुळे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे. उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहेत. जे करारनामे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग या कोल्हापूरमध्ये आणायचे. कोल्हापूर हा जिल्हा जो आहे ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत. आज मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री असताना 53 कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले. या ठिकाणी ज्या ज्या योजना मी आज तुम्हाला शब्द द्यायला आलो, मी तुम्हाला विनंती करायला आलोय की आपले महायुतीचे उमेदवार सानिका राहुल आवाडे या आपल्या कोरोची जिल्हा परिषद, आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सून होणार, आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सूनबाई, म्हणजे डबल इंजिन, डबल इंजिन आहे. त्यांच्या पक्षाकडे आता मुलगी म्हणून आहे. प्रियांका खोबरे पंचायत समितीच्या उमेदवार, सनी ओळकर पंचायत समिती उमेदवार, सन्मती चौगुले कुंभोज जिल्हा परिषद गट उमेदवार, अशोक माळी पंचायत समिती उमेदवार, गौरी मिसाळ पंचायत समिती उमेदवार. 6 लोक आहेत ना. या 6 लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. यासाठी आपल्याला विनंती मी करायला आलो. तुम्ही ठरवलेलं आहे. एवढी मोठी सभा झाली, एवढी मोठी सभा होती आहे. इकडे लाडके भाऊ पार कोपऱ्यात तिकडे दिसत नाहीत तिथपर्यंत, इकडे लाडक्या बहिणी, इकडे व्यासपीठ भरलेला आहे. तुम्ही संकल्प केलेला आहे, तुम्ही निश्चय केलेला आहे की महायुतीचे 6च्या 6 उमेदवार निवडून देण्याचा संकल्प तुम्ही केला आहे. याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलल्यामुळे लाडके भाऊ जरा टाळ्या कमी वाजवतात काय? अरे बाबा, तुमच्यावर सगळं डिपेंड आहे आणि म्हणून तुमचं महत्व कमी नाही आहे. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा आशीर्वादामुळे आपण काम करतोय. आज मी आपल्याला एवढं सांगतो की ग्राम इथं तारदाळ खोतवाडीचा 54 कोटीचा पाण्याचा मंजूर केलेला आपण आताच सांगितलं. तारदाळ निमशिरगाव रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीसाठी नाबार्डमधून 5 कोटीचा निधी मंजूर केलेला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी 61 लाखाचा निधी मंजूर केला. आरोग्यमंत्री इकडे आहेत, आरोग्यमंत्री इकडे आहेत. त्यांनी आणखी काय इकडे लागलं तारदाळला तर कमी पडू देऊ नका.
मी यांना घेऊन सोबत आले. कोरोची गावामध्ये PSC मंजूर आहे. वाढीव भागासाठी नवीन आरोग्य केंद्र पाहिजे म्हणून तर खाली मंत्र्यांना घेऊन आलो. आणि म्हणून 10 कोटीची PSC मंजूर झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही रस्ते असतील, आरोग्य असेल, पाणी पुरवठा योजना असेल, हे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती हे गावाचा विकास करण्यासाठी आहे. प्रसाद खोबरेजी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही देखील खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून पाणंद रस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतील त्या योजना देण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळे रती महारथीकडे वरती आहेत व्यासपीठावर. त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे. 100% या ठिकाणी मी खात्री देतो. आणि आपल्यालाही मी सांगतो, मी जशी विनंती करतोय की यांना आपण निवडून द्या. 7 तारखेला आपल्या निशाणी कमळ, या कमळासमोरचं बटन दाबून यांना विजयी करा असं म्हणून आपल्याला विनंती करतोय. कारण तुम्हाला एवढंच सांगतो, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे कामाला मत. या कामाची पोच पावती तुमच्याकडून पाहिजे. आणि तुम्हाला हाही शब्द देतो, हे जेवढं मी बोललोय त्याही पेक्षा जी काही कामं असतील त्या कामांना, विकास कामांना निधी कधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो. राहुलला माहित आहे, राहुल घेऊन यायचा पत्र आणि फटाफटा सह्या घेऊन यायचा मुख्यमंत्री मी असताना. आणि त्यामुळे आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जेवढं काय देता येईल, या कोल्हापूरला, या तुमच्या गटाला, कोरोची गटामध्ये विकासाला जेवढं काय देता येईल तेवढं देण्याचं काम आपण करू. इथं कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो, तुम्हाला माहित आहे, हा महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 7 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या कोरोची गटा आणि दुसरं गट आहे ना आपला कुंभोज गट, हे सर्वच्या सर्व उमेदवार कमळाच्या निशाणीवर आहेत. कुंभोजचा पंचायत समितीचा अरे धनुष्यबाण, अरे म्हणायचं ते कमळ शोधत बसतील सगळे. गौरी मिसाळ धनुष्यबाण म्हणजे 5 कमळ 1 धनुष्यबाण, दुसरं काय बघू नका. सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला तुमचा विजय पक्का आहे. आणि म्हणून हे सगळे लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आणि विजयी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.